राजाभाऊ पराग, पवार साहेब, प्रकाश वाजे, राष्ट्रवादीचे आमचे माननीय पवारजी, परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष विजय चव्हाणजी, या निमित्ताने विजय चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले मी राजाभाऊ पराग प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित लोकसभेमध्ये ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने काम केलं आणि ज्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात देखील आपली स्वतःची प्रतिमा तयार केली आणि कायम आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मानून नांदेड हिंगोली त्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या आमच्या सूर्यकांताबाई पाटील या पुन्हा एकदा सुरुवात येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र या पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आणि म्हणून आज त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय. खरं म्हणजे हा प्रवेश मोठ्या प्रमाणात साजरा करायचा अशी त्यांची भूमिका होती. पण पवार साहेब दिल्लीला संसदीय अधिवेशन आता संसदेचं चालू होणार आहे म्हणून आज दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळं हा छोटेखानी आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी काही मोजक्याच निवडक मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी होतोय. सूर्यकांताताईंनी साहेबांचं नेतृत्व म्हणून आजपासून नाही तर फार वर्षापासून काम केलं. आम्ही फार तरुण होतो तेव्हापासून बघायचो आणि त्यांचे वडील जयवंतराव पाटील यांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जो वारसा त्यांच्या घराण्याला मिळाला तो त्यांनी अतिशय निर्भीडपणाने त्यांच्या आयुष्यात जगवला. त्यांनी कुणाची भीडभाड कधी ठेवली नाही. स्वभाव त्यांना कदाचित काही वेळा अडचणीचाही ठरला पण त्यांनी कधी स्वभाव सोडला नाही. निर्भीडपणाने आपली मतं मांडणे, आवडलं नाही तर त्याच ठिकाणी स्पष्टपणाने सांगणं हे त्यांनी त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य कधी सोडलं नाही. आणि म्हणून मधल्या काळात थोड्याशा आमच्यापासून दूर गेल्या पण बराच काळ दीर्घकाळ त्यांना पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पक्षात येण्याचे वेध मागच्या 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून लागलेले होते आणि आम्ही त्यांना आग्रह करत होतो की तुम्ही परत आलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतो त्यामुळे मला वाटतं की आज अंगारकीचा मुहूर्त साधून या ठिकाणी ताई परत येत आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं अशा सर्वच मान्यवर नेत्यांना कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाविषयी कधीही शंका नव्हती किंवा कायम त्यांनी त्यांनाच वंदलं. आज असे सूर्यकांताताई पाटील तर बऱ्याच आमचा पक्ष फुटण्याच्या आधीपासून या विचाराच्या होत्या की मी परत येणार आहे. पण त्या पलीकडे जाऊन आणखीन बरेच कार्यकर्ते हे आज पवार साहेबांना भेटतायत, पवार साहेबांच्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली तरुण पिढी जी आहे ती सर्व तरुण पिढी पवार साहेबांच्या या वयातल्या कष्ट घेण्याच्या प्रवृत्तीमुळे
आणि पवार साहेबांच्या स्वभावामुळे आणि नेतृत्वामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांना हे वाटतंय की महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणारा शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य समाज जो महाराष्ट्रात अनेक प्रश्न सोडवण्याच्या प्रतीक्षेत असतो, त्या सर्वांचे प्रश्न एकच महाराष्ट्रातला नेता सोडवू शकतो आणि तो म्हणजे पवार साहेब. या भूमिकेतनं आज महाराष्ट्रातल्या तरुणांचा ओघ देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे लागलेला आहे. अनेक भागातले कार्यकर्ते पुन्हा एकदा पवार साहेबांचं समर्थन करून या पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत. पण आज आमच्या मते सूर्यकांताताई पाटील यांच्यासारख्या एका अनुभवी आणि प्रदीर्घ काळ संसदेत काम केलेल्या नेतृत्व आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येत आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशाने आमच्या मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड या जिल्ह्याला अधिक बळकटी येईल. परभणी, हिंगोली, नांदेड या तिन्ही जिल्ह्यात असा विश्वास व्यक्त करतो. नांदेड जिल्ह्यात तर आता मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपलं आगमन हे आमच्यासाठी जास्त उत्साहाचं वातावरण निर्माण करणार आहे आणि नांदेड जिल्ह्यात अधिक चांगल्या पद्धतीनं हा पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सूर्यकांताताई पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय, त्यांचं मी स्वागत करतो आणि सूर्यकांताताई पाटील यांचा प्रवेशाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडू.